अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोकनगर येथे शनिवारी एक दुर्दैवी घटना घडली। विलास भाऊराव राजनकर वय वर्ष 58 असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार राजनकर हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या मालकीची सुमारे 3 एकर शेती होती। मात्र गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सतत नापिकी होत असल्याने ते गंभीर आर्थिक अडचणीत सापडले होते। त्यांच्यावर अमरावती डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे कर्ज तसेच इतर सावकारी आणि वैयक्तिक कर्जाचा बोजा होता। शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यामुळे उदरनिर्वाह आणि कर्जफेडीची चिंता त्यांना सतावत होती। नातेवाईकांच्या माहितीनुसार ते वारंवार आपल्या आर्थिक अडचणींबाबत घरच्यांशी बोलत असत। अर्धांगवायूसारख्या आजाराने त्रस्त असूनही त्यांनी शेती संघर्ष सुरू ठेवला होता। मात्र वाढते कर्ज, सततची नापिकी आणि मानसिक तणाव यामुळे त्यांनी सकाळच्या सुमारास स्वतःच्या गोठ्यात गळफास घेऊन आपले जीवन संपविले। घटनेची माहिती मिळताच कुरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला। या प्रकरणी पुढील तपास कुरा पोलीस करीत आहेत। मृताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि नातू असा परिवार असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे।